श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। अथ चतुर्थोदशी अध्याय। नमो सद्गुरु दत्तराय परमार्गाशी मूढधिकारी यती मुनी वेशधारी अवधूत वेशा तुझ नमो नमो नंदनंदना गोपाळा श्याम सुंदरा घननिळा अवतरलासी गोकुळा ज्ञानदातया तुझ नमो जय नमो द्वारावती कारा परम पुरुषा परमेश्वरा भावन पुरुषा विद्यादातारात परा तुझ नमो नमन माझे रिद्धपूर निवासा निर्गुण परब्रह्मा परेशा बुद्धी घेऊन वेळ्या पिशा श्री प्रभुराय तुझ नमो तू अंतर्धानी अनमित बंधू करीतो सर्व पातकाचा छेदू निर्गुण ब्रह्मा तुझ किती अनुवादू बुद्धी माझी अपूर्ण धरुणी शुद्ध चैतन्य वेश अवतार धरुणी कर्मभूमीश माता नेमायसा कुशीस मातृग्रामे अवतरला रिद्धपुरी नित्य अवस्थान पाच पिंपळा खेळ खेळून अद्भुत लीळा चेष्टा करून चमत्कार दाखवी प्रतिदिनी 60 जीवांची मूळ विद्या फेडीशी मधोनी कुबी कीटकाशी पाठवितो ब्रह्मपिदी नित्य परमेश्वर पुरी विचरितो दुःखितांचे दुःख नाशितो जीवांचे बहुबंधन तोडितो कणवाळू वा मनोनिया सामर्थ्य अद्भुत दाखवून कोणाशी देतो अचूक दर्शन कोणाचे बालक सानकडे घेऊन खेळवी कुणाचे दुःख रोग नाशिले कित्येकांना संकटी तारिले मृत बालके जीवविले टाकून कृपा कष्टास कोण एका बालकाची आई बाळ ठेवणी रावडाजवळी घागड घेऊन पाणीया जाई येते झडकडी म्हणून या रावड बाळ खेळविले खेळता खेळता ते झोपले त्यासी कोणी रे निजविले निघून गेले बिद्रीसी बाई आली पाणी घेऊन बाळास पायी घरात जाऊन बाळही कोठेही दिसेना दुःखी झाली अंतरी इकडे तिकडे शोधिले एका कोपऱ्यात निजलेले पाहुणी मन हरुष्यलेले मने रावड माये बापू तशीच देयची पाखर मजवर घालावी निरंतर विनंती माझी जोडून कर जतन करावे मजलाजी कोणाच्या घरीचे एक बाळ त्याच्याशी खेळे नित्य रावड मृत पावले ते कोणे वेळा समशाना माझी पुरिले खेडावया रावड आले त्याची माता म्हणे ते सरळे समशानी नेऊनी पुरिले सांगे दुःखी होऊनी दयामया उत्पन्नली मनी गेले दुडू दुडू समशानी माती दगड फेकुनी जिवंत केले बालका रावडे बालक जिवंत केले जन लोका नवल वर्तिले म्हणे रावड माये बापू आपुले दयामयादी कनवाडू ब्राह्मण नामे तिकोपाध्याय जावायचे करण्या वर्षे श्राद्ध ब्राह्मण गावीचे सुप्रसिद्ध निमंत्रणी आला तो रंधन करुनी साक पाक माडवंच्यावर करुनी झाक पाक राखण ठेविले तेथे लेख स्थान करावया तो गेल्यावरी रावडे स्वयंपाकगृही विजय केले थाप मारुनी धूर लोटिले उचिष्ट केले सर्व अन्न ब्राह्मणाला स्थान करून लेख म्हणे रावडाने उचिष्ट करून सर्व अन्न गेले निघून बिद्रीसी निमंत्रिल्या ब्राह्मणासी जेऊ घालून त्या दिवशी आपण झोपला उपासी विचारमणी करुनी म्हणे वाराणसी जाऊन येऊ पारणे फेडून दोष नासावया आपले कुळदेवता स्वप्नी येऊन कशाला करतो म्हणे उपोषण रावड उचिष्ट केले अन्न तुप्त झाले पितृ तुझे उपाध्ये उठले ते एकूण सुती रावडाची करून रावड माय बापू म्हणून करून स्थान जेविला ऐसा अनार्जित दातारू उद्धरिले ब्राह्मणाचे पितृ तैसी कृपा करून मजवरू पितृ माझे उद्धरावे केशव नायक ब्राह्मण म्हणे वस्त्र अलंकार भूषण रावडासी करावी अर्पण पूजा पवसर करोनिया केशव नायके विचार मनी विचार करून रावडासी निमंत्रण देऊन घरी आणले बोलावून उच्चासनी बसविले रावडाचे श्री चरण प्रक्षाळून गातले मदना मादने श्री चरणाचे उदक घेऊन गातले मुका भितरी गळा घालून पुष्पमाळा भाडी चंदनाचा टिळा भरजरी वस्त्र तिचे वेळा रावडासी अर्पणी तैसी माझी महाराजा स्वीकारावी अन्न वस्त्र पूजा विनंती करी तो चरणपूजा नतमस्तक होऊनी ईश्वर नामे ब्राह्मण जरा झाला दुःख व्याधीन शरीर गेले फार करपोन अन्न पाणी वर्जिले नात लागी एके दिवशी घेऊन गेले राजमठासी नेऊन बसविले रावडापासी अभिवंदन करोनिया तव रावड्यांनी ईश्वर नायक असं पाठीवरी मारिली थाप मेला जाय म्हणे त्वरित तेने त्याचे दुःख गेले तैसे माझे दुःख भवरोग नासुनी टाकावे अवघे वेळ न लाविता शीघ्र विनंती माझी परिसरावी पांगडे बालक एके दिवशी बसले होते दारंट्यापासी राऊड गेले त्यापाशी कृपा दृष्टी अवलोकिली मेली जाय म्हणून पाठीवरी मारिली तपकोनी मेली उठी म्हणून तव ते उभे टाकले मातेपासी गेले चालूनी म्हणे मज पाय दिले राऊडाने माता हर्षित होऊनी म्हणे राऊड माये बाप ऐसा तू दयाळू मयाळू अशी पाय देतो पांगुड्याशी तशी पायी कृपादृष्टी सदोदित मज प्रभू मुका असे विप्रसूत त्यासी नव्हते बोलता येत म्हणून त्याचे गणगोत म्हणती रावडापासी न्यावे कोणी एके दिवशी ब्राह्मण रावडापासी गेला घेऊन वंदुनी रावडाचे श्रीचरण दंडोत करून बैसला मेली जाय म्हणून हानितले पाठी तपकन बालक उठले बोंबावून म्हणे मज रावडे वाचा दिली गुंडम रावड कृपा करिता वाचा आली विप्रसूत आचर्य करती सर्व जनता म्हणती रावड माय बापू उत्तरवाडीचा अध्यांतरी घरी श्री प्रभू जाऊनी खानपान करी विटाळ काही ना धरी अंतरे ऐसा समतेचा माता पिता गावीचा दुर्बल ब्राह्मण कन्या उपवर झाली म्हणून
प्रभू गोसाव्याकडे जाऊन म्हणे वेच द्यावे जी राऊड प्रसन्न होऊन वाजेश्वरा पक्षी जाऊन मेला जाय जाय म्हणे उकर म्हणे येत उकर म्हणे निघेल ते जावे घेऊन विप्रकन्ना विवाह करणे तीन आजोडी आसू दिले दान होऊन आनंदित ब्राह्मण आसू घेऊन घरी गेला आसू मोडून विप्रानं विवाह केला थाटो लग्नात केले कन्यादान म्हणून उपकार राऊडाचे कोणी तेलिनीची सान पोरं खात होती लाखाची भाकर राऊड घेतली ही राहून करू लागले अरोगना तेलीन म्हणे राऊडासी ही भाकर असे तेलियाची विटाळ होईल तुम्हासी म्हणून बोंबाऊ लागले मेली जाय म्हणे तेलिनीची भाकर तेल्याची नवे लाखाची मेली जाय म्हणे गोड आहे ही म्हणून खाऊ लागले सावडापूरची सासूरवाशीनं लेख जावई येईल म्हणे त्याची करावी बोडवण चिरचोळी देऊनी ऐसे आपरी जगजेटी पायी मजकडे कृपादृष्टी झालो मी फार ही पुटी काळी मज भवातून मुके पांगुडे नेत्रहीन कृपा कष्टासे अवलोकून सुखी करीतो व्याधी हरून उदराच्या सागर तू तव चरणी माझी विनंती कृपाळू आजी जगतपती तुझी करावया सुती श्रवणी पटणी रक्षावे करुणेची घालुनी पाखर मज रक्षावे जी निरंतर विनंती हीच वारंवार अति द्यावे ज्ञान प्रेम दुःख यातना मज अंतरी नष्ट करावे जी अवधारी निज भक्ताचा तू कैवारी वंदन माझे तव चरणी तू ब्रह्मांडाचा निर्माता सृष्टी चक्र चालविता सकळ जगाचा हित करता माता पिता तूच एक जीवांचे दुःख संकट तारितो नरक यातना चुकवितो तुझ विन नसे सामर्थ्य कोणी या सृष्टी माझी साधू संत ऋषी मुनी वर्णिता ती अंतपुराणी तुझी कीर्ती त्रिभुनी मी किंकरा काय वर्णावे म्हणून श्रोत्यांना विनंती नित्य भजातो श्रीपती तेने मिळेल तुम्हा मुक्ती तरुण जाल भवसिंधू इतिशी परधर्मे कैवल्यपद साधने साळंकर अज्ञात दिशी मने हरिराज उद्भरे गुंडम राऊड अर्पण नमस्तुते चतुर्थ अध्याय घोडा श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।